माझी संस्कृती असली कुठलीच पैसे वाटण्याची नाही आहे. मी कधीच आजपर्यंत पैसे वाटून निवडणुका लढल्या नाहीत. मी सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करणारा एक कार्यकर्ता आहे. पैसे कोण वाटतं, दक्षिणमध्ये किती पैशाचा पाऊस पडतो हे कोल्हापुरातल्या जनतेला माहीत आहे. आणि म्हणून हा तर प्रकारच नाही आहे. त्यांना त्यांचा पराजय लक्षात आला आणि म्हणून अशा पद्धतीचे आरोप माझ्यावर करायचे. मला तुम्हाला सांगतो, दोन्ही ठिकाणी मी काल माझं नशीबच चांगलं म्हणून मी त्या ठिकाणी सुखरूप बाहेर पडलो. दोन्ही ठिकाणी जीवघेणी हल्ले माझ्यावर. एका ठिकाणी तर मी टाकळ्यामध्ये म्हटलं होतं, तिकडे दांडकी कशी येतात यांच्या हातात. आपण एखाद्याला मारायचा प्लॅन केला तरच दांडक्यानिशी तयार राहतो. माझा जर तो प्लॅन असता, माझ्या पाठीमागे 50 माणसं असती दांडकी घेऊन. आणि म्हणून अशा पद्धतीने हे घाणेरडं राजकारण जे पूर्वी बंटी पाटील करत होते तेच आता पराभव लक्षात आले, त्यामुळे करायला लागलेले आहेत. मला या कोल्हापूरची शांतता बिघडवायची नाही आहे. सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, आता येणारे महायुतीचं सत्ता आहे. महायुतीच्या सत्तेमध्ये या कोल्हापूर जिल्ह्याचा विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. पण ह्या काही घटना घडल्या, यातून आमची बदनामी करण्याचा जो प्रयत्न केला जातोय याचा मी निषेध करतो. आणि नंबर 2, ज्या घटना या घडल्या त्याविषयी निवडणूक आयोग आणि जिल्हा पोलीस प्रमुख गृह विभाग यांना आम्ही रितसर कंप्लेंट दाखल करणार आहोत आणि निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई होईल तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. एकंदरीत सकाळपासूनच वातावरण एवढं सुंदर होतं. सन्माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोन्ही आमच्या या सरकारनं जे काही काम केलेलं आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना जी राज्यामध्ये आणली, मी मतदान केंद्रांवर सकाळपासून फिरतोय. मी महिलांना नमस्कार करतोय, कारण ही आपली संस्कृती आहे. मतदाना दिवशी आपण काही मत द्या म्हणू शकत नाही, नमस्कार करतो. त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य मला दिसून येत होतं. वाढलेली टक्केवारी लक्षात घ्या. 5% मतदानी टक्केवारी जी वाढलेली आहे ही महिलांची, जास्तीत महिलांनी मतदान केलेलं आहे आणि उत्स्फूर्तपणे या कोल्हापूर शहरामध्ये मतदान झालेलं आहे. या पेठांमधून उत्स्फूर्तपणे मतदान झालेलं आहे. आणि म्हणून त्यांची दुपारी त्यांना काय करू आणि काय नको करू असं कळत नव्हतं. आणि म्हणून त्यांनी 2-3 ठिकाणी माझ्याविरुद्ध ट्रॅप लावले होते. एवढे जर तुम्ही सक्षम होता तर तुम्ही पहिल्यांदा उमेदवारी दिली कुणाला, ती बदलली का, कशा पद्धतीने तुम्ही काय केलं, काय मतदारसंघातील मतदार काय पाहत नव्हते काय? जनता सुज्ञ आहे. माझी त्यामध्ये काय चूक होती? आणि म्हणून त्या ठिकाणी मी मतदान केंद्रावर भेट द्यायला गेलो असताना राहुल माळ्या माझाच कार्यकर्ता आहे जुना, हा त्या 2 नंबर प्रभागामधून मी त्याला उमेदवारी पण दिली होती, पण तो आता उभाटाकडे आहे. असू द्या, मी त्याबद्दल मला कुठलंही ऑब्जेक्शन नाही. पण मी सुनील जाधव माझे शहर प्रमुख आहे, त्यांच्यासह मतदान केंद्रावर जात असताना त्यांच्या बूथवर ते बसले होते. मी थोडं पुढं गेल्यावर मला काय ऐकवलं नाही, पण मी पुढं गेल्यानंतर त्यांनी गद्दार निघाले असं काहीतरी शब्द वापरला. त्यामुळे सुनील जाधवने त्यांची गळपट धरली. मी मान्य करतो ना, गळपट धरली इथपर्यंत मान्य करतो. पण मी पाठीमागे गेलो आणि सांगितलं, अरे तुम्ही एकत्र काम केले, अशा पद्धतीने तुम्ही करू नका. याचा ॲडव्हान्टेज घेऊन या ठिकाणी, म्हणजे त्याला मुद्दाम बोलायला लावलेलं होतं ते, याचा ॲडव्हान्टेज घेऊन मोठ्या प्रमाणात मॉब जमवायचा आणि माझ्यावर जीव घेणं हल्ला करायचा, हा कालचा त्यांचा डाव होता. सुदैवानं टाकळ्यामध्ये सकाळची जी घटना घडली, मी जसं मगाशी म्हटलं की मतदान होत असताना, मतदारांच्यामध्ये फिरत असताना मला Y+ विथ एस्कॉर्ट सिक्युरिटी आहे. माझ्याकडे 10 गार्ड आहेत. मी कुणालाही न घेता एकटा फिरत होतो, कारण का लोकांना काही आवडत नाही. आणि मग सकाळची घटना घडल्यानंतर मी थोडं सावध झालो. मी माझी सिक्युरिटी परत बोलवली आणि मग ही सिक्युरिटी माझी 10 जणांची होती. त्यांनी तातडीनं पुन्हा SITशी संपर्क साधला. SITनं इकडं जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आणि त्यामुळे फोर्स त्या ठिकाणी आली आणि म्हणून आम्ही वाचलो.